नमस्कार. सर्वांना जय ज्योती जय सावित्री. मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, सावित्री शक्तीपीठ, यवतमाळ. 11 एप्रिल 2026 रोजी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी अभिवादन करते. त्यांच्या जयंतीनिमित्त मी माझी स्वरचित कविता आपणापुढे सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे जय ज्योतिबा. चला तर ऐकूया कविता. 11 एप्रिल 1827 कटगुणी जन्मले महात्मा ज्योतिबा सद्गुणी. अवघ्या 13व्या वर्षी सावित्री झाल्या पत्नी. केला स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा, काढली भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा. शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर, स्त्री शिक्षणाची रोवली मुहूर्तमेढ. शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर, स्त्री शिक्षणाची रोवली मुहूर्तमेढ. स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रयींवर नितांत ठेवला भरवसा. नीती हाच मानवी जीवनाचा आधार, हा ज्योतिबांनी मांडला महत्त्वाचा विचार. नीती हाच मानवी जीवनाचा आधार, हा ज्योतिबांनी मांडला महत्त्वाचा विचार. केला स्थापन सत्यशोधक समाज, उठविला शेतकरी आणि बहुजन समाजाचा आवाज. लिहिला ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड, घेतला सामाजिक विषमतेवर सूड. लिहिला ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड, घेतला सामाजिक विषमतेवर सूड. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, धरावे सर्वांनी त्याचे भय मनी. विवेकी अविवेकी विचार करावा, त्या असू द्यावे मन समाधानी. विवेकी अविवेकी विचार करावा, त्या असू द्यावे मन समाधानी. भारतभूमी सांगून जाते ज्योतिबा फुलेंची गाथा. भारतभूमी सांगून जाते ज्योतिबा फुलेंची गाथा. सर्व संकटांनी टेकविला त्यांच्या पुढे माथा. सर्व संकटांनी टेकविला त्यांच्या पुढे माथा. धन्यवाद. जय ज्योती जय सावित्री.